हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू यश कम्प्युटर्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं टॅलीचं इंट्रोडक्शन, टॅलीचे वेगवेगळे व्हर्जन्स, टॅलीमध्ये आपण कंपनी कशा पद्धतीने क्रिएट करतो आणि कंपनीचे वेगवेगळे ऑपरेशन्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅलीमध्ये ग्रुप्स आणि त्याचा यूज जो काही होणार आहे तो कशा पद्धतीने होतो किंवा ग्रुप्स आपण कशासाठी वापरतो हे आपण पाहणार आहोत. पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून टॅली रिलेटेड जे काही नेक्स्ट व्हिडिओ असतील किंवा अकाउंट रिलेटेड जे काही व्हिडिओ असतील याचं नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळू शकेल. सो फ्रेंड्स, लेट स्टार्ट. टॅलीमध्ये आपण जेव्हा एखादी कंपनी क्रिएट करतो, कंपनी क्रिएट केल्याच्या नंतर कम्प्युटराइज अकाउंटिंग करताना आपल्याला जर्नलच्या अगोदर लेजर क्रिएट करावे लागतात. मग ते जर लेजर क्रिएट करायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी ग्रुपशी माहिती असणं गरजेचं आहे. मग ग्रुप म्हणजे काय किंवा टॅलीमध्ये ग्रुपचा यूज कशासाठी केला जातो, ग्रुपची आवश्यकता काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. ग्रुप म्हणजे काय असतं, टॅलीमध्ये आपण जे काही लेजर क्रिएट करतो ते लेजर पर्टिक्युलर ग्रुपनुसार क्लासिफाय केले जातात. म्हणजे लेजरच्या नेचरनुसार आपण ते ग्रुप्स डिफाईन करतो. इन अदर वर्ड्स वी कॅन से दॅट ग्रुप्स इन टॅली आर यूज टू डिफाईन द नेचर ऑफ अ लेजर. लेजरचं नेचर जर डिफाईन करायचं असेल तर आपल्याला टॅलीमध्ये ग्रुप्स दिलेले असतात. टॅलीमध्ये एकूण 28 प्रीडिफाईन ग्रुप्स आहेत. टॅलीमध्ये एकूण 28 प्रीडिफाईन्स ग्रुप आहेत. त्यामध्ये 15 ग्रुप्स हे प्रीडिफाईन 15 ग्रुप्स हे प्रायमरी आहेत आणि 13 ग्रुप्स आहे सबग्रुप्स. टॅलीमध्ये आपल्याला टोटल 28 प्रीडिफाईन्स ग्रुप दिलेले असतात. त्यामध्ये 15 ग्रुप हे प्रायमरी असतात आणि 13 ग्रुप्स हे सबग्रुप्स असतात. आता प्रायमरी ग्रुप म्हणजे काय आणि सबग्रुप म्हणजे काय, आपण एक एक्झाम्पल घेऊयात. जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो, मेन्यू कार्ड पाहतो. मेन्यू कार्डवरती आपल्याला वेगवेगळे मेनू दिलेले असतात. राईस दिलेले असतं, त्यामध्ये राईसचे टाईप्स दिलेले असतात किंवा सूपचे टाईप्स दिलेले असतील. फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण सूपचं. सूप हा तुमचा प्रायमरी ग्रुप आहे आणि सूपमध्ये जे काही टाईप्स दिलेले असतील जसं की टोमॅटो सूप, त्यानंतर स्वीट कॉर्न सूप असेल, हॉट सूप असेल, हे सगळे कशाच्या अंडर येतील, सबग्रुप्स. सूप इज आवर प्रायमरी ग्रुप आणि त्याचे सबग्रुप जे काही सूपचे तुम्हाला टाईप्स दिलेले असतील इट विल कम अंडर सबग्रुप्स. टॅलीमध्ये जे ग्रुप्स आपल्याला दिलेले असतात, प्रत्येक कंपनीमध्ये ग्रुप्स हे 2 प्रकारे डिवाइड झालेले असतात. ते 2 प्रकार कोणते आहेत हे आपण बघणार आहोत. फर्स्ट इज लायबिलिटीज and second is assets. आता लायबिलिटीज म्हणजे काय आणि ॲसेट म्हणजे काय. प्रत्येक कंपनीमध्ये ग्रुप हे 2 प्रकारे डिवाइड झालेले असतात किंवा आपण म्हणू शकतो लेजर हे 2 भागामध्ये डिवाइड केले जातात. फर्स्ट वन इज लायबिलिटी अँड सेकंड वन इज ॲसेट्स. सो लायबिलिटी मीन्स व्हॉट. लायबिलिटी म्हणजे कंपनीचे पैसे जे कोणी मागतात ते येतात लायबिलिटीजमध्ये आणि कंपनी ज्यांच्याकडून पैसे मागते ते येतात ॲसेट्समध्ये. ॲसेट म्हणजे काय, कंपनीवर ज्याचा अधिकार आहे ते कंपनीचे ॲसेट्स असतील आणि कंपनीचं जे काही देणं असेल ते येईल लायबिलिटीजमध्ये. हे आपण डिफाईन कशा पद्धतीने करता येईल. सपोज कंपनी एखाद्या पार्टीला माल विकत देते किंवा एखाद्या पार्टीला माल सर्व्हिस प्रोव्हाइड करते किंवा माल उधारीवरती विकला असेल तर ते काय झालं, कंपनीची लायबिलिटी. आणि ॲसेट म्हणजे काय, सपोज कंपनीने माल विकलेला आहे, मग त्या बदल्यात जे काही पैसे येणं आहे ते कंपनीचं ॲसेट आहे किंवा जे काही उधार दिलेली असेल ते सुद्धा ॲसेटमध्ये येईल. कंपनीची संपत्ती असेल किंवा कंपनीचे जे काही कंपनीचा जो काही स्टॉक असेल, फिक्स डिपॉझिट्स असतील, ते सगळे येणार आहेत ॲसेट्समध्ये. लायबिलिटी म्हणजे कंपनीची जी काही देणी असेल, म्हणजे माल विकलेला आहे, कंपनीने सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे किंवा माल उधारीवरती दिलेला आहे, त्या बदल्यात जे पैसे येणं आहे ते आहे, इट विल कम अंडर लायबिलिटी. अँड ॲसेट्स मीन्स व्हॉट, कंपनीचा ज्याच्यावर अधिकार आहे ते सगळे येतील ॲसेट्समध्ये. अशा पद्धतीने आपण लेजरचा नेचर डिवाइड करतो लायबिलिटीज आणि ॲसेट्सनुसार. मी सांगितलं टॅलीमध्ये 15 प्रायमरी ग्रुप्स आहेत आणि 13 सबग्रुप्स आहेत. प्रायमरी आणि सबग्रुप्स हे आपण आता 1 बाय 1 पाहणार आहोत.
टॅलीमध्ये फर्स्ट जो प्रायमरी ग्रुप आहे तो आहे कॅपिटल अकाउंट. फर्स्ट जो प्रायमरी ग्रुप आहे तो आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट, कॅपिटल मीन्स व्हॉट? भांडवल. भांडवल म्हणजेच काय असतं? बिझनेसच्या मालकाने त्याचा बिझनेस सुरू करण्यासाठी केलेली जी गुंतवणूक असते त्याला आपण म्हणतो कॅपिटल, म्हणजेच भांडवल. आता जेव्हा तुम्ही टॅलीमध्ये कंपनीच्या मालकाचं लेजर करता किंवा कॅपिटल अकाउंटचा लेजर करतो तेव्हा त्या पर्टिक्युलर लेजरसाठी आपण अंडर ग्रुप घेतो कॅपिटल अकाउंट. बिझनेसचा मालक असेल तो येईल कॅपिटल अकाउंटमध्ये, किंवा बिझनेस पार्टनर असेल तो सुद्धा आपण कॅपिटल अकाउंटमध्येच घेणार आहोत. त्यानंतर एखादा पर्सन ज्याने शेअर परचेस केलेला असेल तो सुद्धा कशामध्ये येणार आहे? कॅपिटल अकाउंटमध्ये. पहिला आपण जो प्रायमरी ग्रुप पाहिलेला आहे तो आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल म्हणजे बिझनेसच्या मालकाने त्याचा बिझनेस सुरू करण्यासाठी केलेली जी काही गुंतवणूक असते याला आपण म्हणतो कॅपिटल. कॅपिटल लेजर हे कॅपिटलच्या अंडर कॅपिटल अकाउंट या ग्रुप हेडमध्ये येतं. त्यामध्ये बिझनेसचा ओनर असू शकतो, बिझनेस पार्टनर असू शकतो, किंवा शेअर परचेस केलेला पर्सन असू शकतो. कॅपिटल अकाउंटमध्ये जो काही सबग्रुप आहे, कॅपिटल अकाउंटमध्ये जो काही सबग्रुप आहे तो आहे रिझर्व्स अँड सरप्लस. आता रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणजे काय? कंपनीच्या प्रॉफिटमधून, कंपनीला जो काही प्रॉफिट मिळाला आहे, प्रॉफिटमधून जे काही पैसे मिळालेले आहेत ते कंपनीने सेपरेट ठेवले आहेत. म्हणजे कंपनी त्या पैशांचा यूज करत नाही आहे, कंपनी ते इमर्जन्सी फंडच्या स्वरूपात ठेवलेले असतील तर ते कशामध्ये येणार आहेत? रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये. फॉर एक्झाम्पल कॅपिटल रिझर्व्ह असेल, कंपनीचं कॅपिटल रिझर्व्ह असू शकेल, ते कशामध्ये येईल? रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये. त्यानंतर जनरल रिझर्व्ह असू शकतं किंवा रिझर्व्ह फॉर डेप्रिसिएशन अँड सो ऑन. ऑल दीज लेजर्स विल कम अंडर रिझर्व्ह अँड सरप्लस. कॅपिटल अकाउंट हा प्रायमरी ग्रुप होता आणि त्याच्या अंडर जो आहे सबग्रुप तो आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. नेक्स्ट जो मेन ग्रुप आहे, मेन म्हणजे जो प्रायमरी ग्रुप आहे तो आहे करंट ॲसेट्स. करंट ॲसेट्समध्ये पहिला जो सबग्रुप येतो तो येतो बँक अकाउंट. बँक अकाउंट म्हणजे काय? कुठलंही सेविंग अकाउंट असू शकतं किंवा करंट अकाउंट असू शकतं. त्यासाठी आपण ग्रुप हेड यूज करणार आहोत बँक अकाउंट. नेक्स्ट जे आहे सेकंड ते आहे कॅश इन हँड. पेटी कॅश असेल किंवा आपली नॉर्मल कॅश असेल त्यासाठी आपण ग्रुप हेड यूज करणार आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड नंतरचा करंट ॲसेट्समधला नेक्स्ट जो सबग्रुप आहे तो आहे डिपॉझिट्स. कंपनीचे जे काही डिपॉझिट्स असतील ते येणार आहेत डिपॉझिट्समध्ये. त्याच्यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट असू शकतं, कंपनीचं सिक्युरिटी डिपॉझिट असू शकतं, और एनी अदर डिपॉझिट मेड बाय कंपनी. ते कशामध्ये येईल? डिपॉझिटमध्ये. किंवा फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो, कोणतेही पैसे असतील जे कंपनीने अशा ठिकाणी लावले असेल की एका पर्टिक्युलर टाईमनंतर त्यांना ते मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल कंपनीने एखादी बिल्डिंग रेंटवरती घेतलेली असेल, त्यासाठी त्यांनी सिक्युरिटी अमाऊंट जमा केलेली असेल. मग ती सिक्युरिटी अमाऊंट त्या कंपनीला कधी पुन्हा मिळेल? जेव्हा ती कंपनी काय करेल, जो काही रेंटवरती त्यांनी बिल्डिंग घेतलेली होती ती बिल्डिंग ते सोडणार आहेत, त्यावेळी त्यांची सिक्युरिटी अमाऊंट त्यांना रिटर्न मिळेल. मग हे कशामध्ये येईल? इट विल कम अँड इट इज नथिंग बट डेपॉझिट्स. त्यानंतरचा नेक्स्ट करंट ॲसेटमध्ये आत्ता आपण 3 सबग्रुप्स पाहिलेत, बँक अकाउंट, कॅश इन हँड, त्यानंतर डेपॉझिट्स. डेपॉझिट नंतरचं जे चौथं अकाउंट आहे ते आहे लोन अँड ॲडव्हान्सेस. लोन अँड ॲडव्हान्सेस म्हणजे काय? कंपनीने एखाद्या एम्प्लॉयला ॲडव्हान्समध्ये पैसे पे केले असतील किंवा उधारी दिली असेल तर ते कशामध्ये येणार आहे?
लोन अँड ॲडव्हान्सेसमध्ये. लोन अँड ॲडव्हान्सेस नंतरचा जो काही सबग्रुप आहे तो आहे स्टॉक इन हँड. स्टॉक इन हँड कंपनीजवळ जो काही स्टॉक आहे, रॉ मटेरियलच्या स्वरूपात असू शकतो किंवा फिनिशिंग गुड्सच्या स्वरूपामध्ये जो काही स्टॉक असतो तो येईल स्टॉक इन हँडमध्ये. फिनिशिंग गुड्सच्या स्वरूपात जे काही स्टॉक आहे किंवा रॉ मटेरियलच्या स्वरूपात जो काही स्टॉक आहे तो बॅलन्स शीटच्या स्टॉक इन हँडमध्ये डिस्प्ले केला जातो. याच्यानंतरचा लास्ट जो सबग्रुप आहे करंट ॲसेट्समधला तो आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स म्हणजे काय, कंपनीचे जे काही कस्टमर्स असतात ते कुठल्या ग्रुप हेडमध्ये जातात, सन्ड्री डेटर्समध्ये. त्यानंतरचा नेक्स्ट जो मेन ग्रुप आहे तो आहे करंट लॅबिलिटी. करंट लॅबिलिटीमध्ये पहिला जो सबग्रुप येतो तो येतो ड्युटीज अँड टॅक्सेस. ड्युटीज अँड टॅक्सेस म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचा टॅक्स असेल, GST असेल, त्यानंतर सेल्स किंवा अदर ट्रेड टॅक्सेस असतील. टोटल लॅबिलिटी कशामध्ये येणार आहे, ड्युटीज अँड टॅक्सेसमध्ये. मी सांगितलं GST, त्यामध्ये CGST असेल, IGST असेल, SGST असेल, ते आपण कशाच्या अंडर घेणार आहोत, ड्युटीज अँड टॅक्सेस. याच्यामधला नेक्स्ट जो सबग्रुप आहे तो आहे प्रोव्हिजन. प्रोव्हिजन म्हणजे काय असतं, कंपनीचे जे काही फ्युचरमधले मोठे खर्च असतील त्यासाठी आधी कंपनीने जे काही केलेली व्यवस्था असते ती येते प्रोव्हिजनमध्ये. प्रोव्हिजन नंतरचा नेक्स्ट जो सबग्रुप आहे करंट लॅबिलिटीमधला तो आहे सन्ड्री क्रेडिटर्स. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. जसं आपण डेटर्स पाहिलं करंट ॲसेट्समध्ये, सन्ड्री क्रेडिटर्स येतील करंट लॅबिलिटी या प्रायमरी ग्रुपमध्ये. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे काय, ट्रेड क्रेडिटर्स असू शकतात, जेवढे पण कंपनीचे सप्लायर्स आहेत जेथून कंपनीने स्टॉक परचेस केलेला असतो त्याचे जे काही लेजर करतो आपण त्या पर्सनचे, ते अंडर येतात सन्ड्री क्रेडिटर्स. त्यानंतरचा नेक्स्ट जो आहे फोर्थ प्रायमरी ग्रुप आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, कंपनीने इन्व्हेस्ट केलेले जे काही पैसे असतील, कंपनीने इन्व्हेस्ट केलेले पैसे कशामध्ये, शेअर्स असतील, बॉन्ड्स असतील, गव्हर्नमेंट सिक्युरिटी असेल, म्हणजे लॉंग टर्म बँक डेपॉझिट्स अकाउंट्स, हे कशामध्ये येणार आहेत, इन्व्हेस्टमेंटमध्ये. कंपनी इन्व्हेस्टमेंट एका पर्टिक्युलर इंटेन्शनने जर कंपनीने इन्व्हेस्टमेंट केलं असेल तर ते येईल इन्व्हेस्टमेंटमध्ये. याच्यामध्ये तर शेअर्स, त्यानंतर बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. नेक्स्ट फिफ्थ जो मेन प्रायमरी ग्रुप आहे तो आहे लोन अँड लॅबिलिटी. लोन अँड लॅबिलिटी मीन्स व्हॉट, कंपनीने जे काही लोन घेतलेले असेल ते येईल लोन अँड लॅबिलिटीमध्ये. लोन्स दॅट अ कंपनी हॅज बॉरोड फॉर लॉंग टर्म, ते कशाच्या अंडर येणार आहे, लोन अँड लॅबिलिटीच्या अंडर येईल. त्यानंतर लोन अँड लॅबिलिटीमधले जे काही सबग्रुप्स आहेत त्यामधला पहिला जो सबग्रुप आहे तो आहे बँक ओडी अकाउंट. ओडी स्टँड्स फॉर ओव्हरड्राफ्ट. त्यानंतर सेकंड जो आहे तो आहे बँक OCC अकाउंट. OCC स्टँड्स फॉर ओपन कॅश क्रेडिट. याच्यामधला थर्ड जो आहे सबग्रुप तो आहे सेक्युअर्ड लोन. सेक्युअर्ड लोन मीन्स व्हॉट, सपोज कंपनीने बँकेकडून एका पर्टिक्युलर कंडिशनवरती लोन घेतलं असेल तर त्याला आपण म्हणणार आहे सेक्युअर्ड लोन. सेक्युअर्ड लोन एका पर्टिक्युलर कंडिशनवरती घेतलं जातं. पर्टिक्युलर कंडिशन म्हणजे काय, कंपनीने बँकेकडून लोन घेतलं, बँकेला सांगितलं जर पर्टिक्युलर टाईममध्ये हे लोन जर रिटर्न केलं नाही तर त्यांनी
जे ॲसेट परचेस करण्यासाठी किंवा ज्या ॲसेटसाठी लोन घेतलं होतं ते लोन रिटर्न केलं जाईल. ही झाली पर्टिक्युलर कंडिशन. इट इज नोन ॲज secured loan. In other words, we can say that the loan which is taken from bank with total security is known as secured loan. Then fourth जो आहे सबग्रुप लोन्स अँड लायबिलिटी मधला तो आहे अनसेक्युअर्ड लोन. अनसेक्युअर्ड लोन म्हणजे काय? विदाऊट कंडिशन आपण जे काही लोन घेतो ते येतं अनसेक्युअर्ड लोनमध्ये. विदाऊट कंडिशन जे काही लोन घेतलेलं असतं ते येतं अनसेक्युअर्ड लोनमध्ये. इन अदर वर्ड्स वी कॅन से दॅट द लोन विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम रिलेटिव्स, फ्रेंड्स विदाउट एनी सिक्युरिटी और विदाउट एनी कंडिशन, इट इज नोन ॲज अनसेक्युअर्ड लोन. ओके. नेक्स्ट जो सबग्रुप आहे, नेक्स्ट जो सबग्रुप आहे 6th वन, इट इज सस्पेन्स. सस्पेन्स अकाउंट म्हणजे काय? एखाद्या पार्टीला जर पेमेंट केलं असेल किंवा एखाद्या पार्टीसोबत कंपनीचा एखादा ट्रान्झॅक्शन झाला असेल आणि कंपनी सपोज विसरलेली आहे की तो ट्रान्झॅक्शन कोणत्या टाईपचा किंवा तो सप्लायर कस्टमर कोणत्या टाईपचा आहे, तर त्यासाठी जे काही लेजर क्रिएट केलं जाईल ते येईल अंडर सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स नंतरचा जो मेन प्रायमरी ग्रुप आहे 7th नंबरचा तो आहे मिसलेनियस. मिसलेनियस एक्सपेन्सेस. मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणजे काय? कंपनीचे जे काही मोठे खर्च असतील ते येतील मिसलेनियस एक्सपेन्सेसच्या अंडर. फॉर एक्झाम्पल प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ऑफ कंपनी, त्यानंतर कंपनी रजिस्ट्रेशन फीज असेल, डिस्काउंट ऑन इश्यू शेअर अँड ऑर डिबेंचर्स, हे येईल अंडर मिसलेनियस एक्सपेन्सेस. किंवा एखादं एक्झाम्पल घेऊयात आपण. सपोज कंपनीने 5 वर्षांसाठी ॲडव्हर्टाइजमेंटसाठी केलेली जी काही ॲग्रीमेंट असेल त्यालाही आपण म्हणू शकतो मिसलेनियस एक्सपेन्सेस. त्यानंतरचा नेक्स्ट 8th जो मेन प्रायमरी ग्रुप आहे तो आहे ब्रांच अँड डिव्हिजन. ब्रांच अँड डिव्हिजन म्हणजे काय? ज्या काही सब डिव्हिजन्स वगैरे असतील ते येतील ब्रांच अँड डिव्हिजनच्या अंडर. नेक्स्ट जो 9th प्रायमरी ग्रुप आहे तो आहे सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट म्हणजे काय? कंपनीने एखादं प्रोडक्ट सेल केलं असेल किंवा कंपनीने जे काही स्टॉक सेल केलेला आहे ते कशाच्या अंडर येतं? सेल्स अकाउंटच्या अंडर येईल. त्यानंतर नेक्स्ट 10th जो आहे मेन ग्रुप किंवा प्रायमरी ग्रुप आपण म्हणू शकतो तो आहे परचेस अकाउंट. इट इज सिमिलर टू सेल्स. कंपनीने जो काही स्टॉक परचेस केलेला आहे किंवा कंपनीने जे काही प्रोडक्ट परचेस केलेले आहे ते परचेसच्या अंडर येणार आहे. त्यानंतर 11th नंबरला जो काही प्रायमरी ग्रुप आहे तो आहे डायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कम म्हणजे काय असतं? सेल्स सोडून जे काही कंपनीचा इन्कम आहे तो येणार आहे डायरेक्ट इन्कममध्ये. सेल्स सोडून जे काही कंपनीचे इन्कम होतात ते येतात डायरेक्ट इन्कममध्ये. फॉर एक्झाम्पल एखादं कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये जे काही स्टुडंट्स असणार आहेत त्यांची फीज इट विल कम अंडर डायरेक्ट इन्कम. त्यानंतर 12th नंबरला जो काही प्रायमरी ग्रुप आहे तो आहे इनडायरेक्ट इन्कम. कंपनीचे जे काही छोटे मोठे इन्कम असणार आहेत ते येणार आहेत इनडायरेक्ट इन्कममध्ये. फॉर एक्झाम्पल रेंट रिसीव्ह, कमिशन रिसीव्ह. नेक्स्ट 13 नंबरला जो काही प्रायमरी ग्रुप आहे तो आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, कंपनीचा जो काही मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस असेल किंवा डायरेक्ट ट्रेडिंग एक्सपेन्सेस असेल, म्हणजे ज्यांना आपण अवॉइड करू शकत नाही ते खर्च करणे कंपनीची मजबुरी असते, ते कशाच्या अंडर येतात?
डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर, किंवा अदर वर्ड्समध्ये आपण असं म्हणू शकतो, दोज एक्सपेन्सेस विच आर डिरेक्टली रिलेटेड टू प्रोडक्शन or which are directly related to factory, or we can say that which are directly related to manufacturing of products. For example, फॅक्टरीमधले जे काही वेजेस असतील किंवा पॉवर चार्जेस, कॅरेज इनवर्ड, हे सगळं कशामध्ये येईल? डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट 14th नंबरला जो काही ग्रुप हेड आहे, मेन प्रायमरी ग्रुप आहे, तो आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काही जे काही छोटे मोठे जनरल एक्सपेन्सेस असतील ते येतील इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये. फॉर एक्झाम्पल, ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेस असतील, सॅलरी असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असेल, तो येणार आहे कंपनीच्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये. म्हणजे जे काही नॉर्मल एक्सपेन्सेस असतील ते येतील इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर. आत्ता आपण पाहिलेत सबग्रुप्स. त्यानंतर आपण पाहिलं प्रायमरी ग्रुप्स अँड सबग्रुप्स. 15 प्रायमरी ग्रुप्स अँड 13 सबग्रुप्स. जे काही प्रायमरी ग्रुप्स आहेत त्यांच्या अंडर जे काही सबग्रुप्स आलेले आहेत ते आपण पाहिले. आता आपण टॅलीमधून पाहूया ग्रुप्स टॅलीमध्ये कशा पद्धतीने दिलेले असतात. त्यासाठी तुम्हाला टॅलीची टॅली ओपन करायचं आहे. टॅली ओपन केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकाल गेटवे ऑफ टॅली. गेटवे ऑफ टॅलीमध्ये पहिलं ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे अकाउंट्स इन्फो. ग्रुप्स पाहण्यासाठी तुम्हाला अकाउंट्स इन्फोमध्ये जायचं आहे. अकाउंट्स इन्फोमध्ये गेल्याच्या नंतर पहिलाच ऑप्शन आपल्याला दिलेला आहे ग्रुप्स. ग्रुप्समध्ये जाण्यासाठी तुम्ही कीबोर्डवरून जी प्रेस करू शकता किंवा डिरेक्टली एंटर प्रेस केलं तरी तुम्ही त्या स्क्रीनमध्ये एंटर व्हाल. इथे 2 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. फर्स्ट वन इज सिंगल ग्रुप, देन सेकंड वन इज मल्टिपल ग्रुप्स. सिंगल ग्रुप म्हणजे काय आणि मल्टिपल ग्रुप म्हणजे काय? सिंगल ग्रुप म्हणजे वन बाय वन आपल्याला ग्रुप्स दिलेले असतील, आणि मल्टिपल ग्रुप म्हणजे एका ग्रुपमध्ये बाकीचे सगळे ग्रुप्स दिलेले असतील. इथे 3 ऑप्शन्स तुम्ही पाहू शकता. पहिला ऑप्शन दिलेला आहे क्रिएट, नेक्स्ट वन इज डिस्प्ले, नेक्स्ट वन इज अल्टर. क्रिएट मीन्स व्हॉट? आपण नवीन ग्रुप क्रिएट करू शकतो. डिस्प्लेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जे काही टॅलीमध्ये बाय डिफॉल्ट ग्रुप दिलेले असतात ते इथे दिलेले आहेत. जे 28 ग्रुप्स आत्ता आपण पाहिलेले आहेत. जर बॅक यायचं असेल तर कीबोर्डवरून एस्केप बटन प्रेस करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे अल्टर. अल्टर म्हणजे जे काही ग्रुप्स आपल्याला बाय डिफॉल्ट दिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. हे होते सिंगल ग्रुप्स. मल्टिपल ग्रुप्स जर तुम्हाला बघायचे असतील तर मल्टिपल ग्रुप्समध्ये डिस्प्ले ऑप्शनवरती एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर इथे ऑल आयटम्समध्ये मी एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे ऑल ग्रुप्स डिस्प्ले होतील. मी सांगितलं होतं टोटल 28 ग्रुप्स आहेत. तुम्ही इथे पाहू शकता 28 ग्रुप्स. त्यामधले 15 ग्रुप्स हे प्रायमरी आहेत आणि 13 ग्रुप्स हे सबग्रुप्स आहेत. याआधी आपण असं पण पाहिलं होतं की ग्रुप हे 2 प्रकारामध्ये डिवाइड होतात. एक असतं करंट लॅबिलिटी आणि एक असतं करंट ॲसेट. इथे तुम्ही पाहू शकता करंट लॅबिलिटी अँड करंट ॲसेट्स. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे टॅलीमध्ये किती ग्रुप्स आहेत, ग्रुप म्हणजे काय असतं, टॅलीमध्ये ग्रुपची आवश्यकता का असते, आणि कुठल्या प्रायमरी ग्रुपच्या अंडर कोणता सबग्रुप येतो हे आपण पाहिलेलं आहे. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू सो मच.